अति परिचयात अवज्ञा भवती. अति परिचय झाला की त्याचा जावाई असावा, शास्त्रीजी दूरचा असावा. दूर जवाई देव बराबर गाव जवाई आदा. पुढचं पाठ नाही सोमनाथ. जावाई दूरचा पाहिजे आणि तोही 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग पा सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदीन करण डोळ्यानं पायीन जावायला. पण जावाई दूरचा आणि 4-2 वर्षानं येणारा. जर जावाई 4-2 वेळा येत असेल दिवसात तर सासू वैतागून दरवाजात उभी राहून, हे जावाया ते तांबडी बादली भरली नळावर माझी तयार येताना, इतका दर्जा खाली जातो. म्हणून दूर जवाई देव बराबर गाव जवाई आदा. पुढचं नाही पाठ कशाला उगाच. दूरचा पाहिजे. अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगे तुच्छ पाही. लघु शशी दितीचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखया रे दूर देशी राहावे. जय जय रघुवीर समर्थ. अति परिचय खोटा मान राहत नाही. अति परिचय महत्व संपत. लघु शशी द्वितीयेचा बीजेच्या दिवशी चंद्राची कोर पश्चिम दिशेला अख्ख्या गावातल्या महिला ओवाळाला. घाई करता का, चला लवकर, हे मावळलं तर महिनाभर नाही दिसायचं, चला लवकर. सगळ्या गावातल्या महिला बीजेच्या दिवशी चंद्राची कोर ओवाळतात जी पश्चिम दिशेला. पण दररोज 6:30ला एवढा तांबडा गोळा सूर्याचा पूर्व दिशेला त्याला कोणी शालू ठोकत नाही का. हे रोजचा आहे ते महिन्याचा आहे, हा फरक लक्षात घ्या. अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. लघु शशिदितीयेचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखया रे दूर देशी राहावे. अति परिचय. ते चंदन आपल्याला बघायला मिळत नाही अशोकराव. जे चंदन आपल्या नशिबाला आलं त्या चंदनाच्या सानिध्यात ज्या आराटे बोराटे काटे येड्या बाबळी जे झाडं चंदन झाली ते चंदन आपल्या नशिबाला आहे. खरं चंदन नाही. खऱ्या चंदनाची परीक्षा आहे. ते मलयागिरीवर असतं, त्याला सापाचं वेष्टन असतं आणि त्याची परीक्षा करताना 1 क्विंटल तेल उकळतं असू द्या कढईमध्ये. सोयाबीनचं घ्या, जवस घ्या, कोणतंही तुम्हाला वाटेल ते, शेंगादाण्याचं घ्या. उकळतं तेल 1 क्विंटल हात टाकला तर कातड सोलून निघाल. त्याच्यात त्या चंदनाचा सुईच्या टोकानं 1 थेंब टाकायचा. सुईच्या टोकानं उकळत्या क्विंटल भऱ्या तेलात एका क्षणात एवढंही तेल बर्फासारखं थंडगार झालं पाहिजे. त्याचं नाव बावन चंदन. तेला बावन चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. एकच बुंदन एका क्षणात थंडगार करतं एवढंही तेल. त्याला म्हणतात बावन चंदन. जे आपल्याला बघायला मिळत नाही पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी रोज 2 टाइम त्या चंदनाच्या सरपणावर स्वयंपाक करते. तिला वाटत नाही महत्व का. अति परिचय. बस लक्षात घ्या. अति परिचय झाला की महत्व संपत. तसं नरदेहाचा आणि आपला अतिपरिचय झाला, रोजचा झाला. म्हणून या देहाचं महत्व आपल्याला नाही. मग महत्व कोणाला. स्वर्गीचे अमरा इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमरा इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमरा इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमरा
या मानव देहाचं महत्व आम्हाला नाही, अतिपरिचय झाला. ज्याच्या एका श्वासाची किंमत करता येत नाही. आपण घरी गेल्यावर हिशोब करा. 21,600 दम जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून आपण 21,600 श्वास टाकतो आणि घेतो. हे आपल्या लक्षात येत कोण मोजतंय? ते रोजच चाललंय. त्याच्यात बसल्यावर संथगती असते श्वासाची, मिनिटाला 12 चालतात. चालायला लागला की दीडपट होते, 18वर जातंय प्रकरण. आणि झोपला आणि घोरायला लागला की 24 वरच. दारू पिताना मांस खाताना तू काय समजला हे 30 वर जाते. बैठे 12 हिशोब करीत राहा तुम्ही. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24. मध्य मास मैथुन में सास चलत है 30. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24. 21,600 श्वास दिवसाला चालले आपले. 30 दिवस महिना, 12 महिन्याचं वर्ष, आणि जगला तर 100 वर्षाचं आयुष्य. घरी गेल्यावर श्वासाचा हिशोब करा, मेंदू बंद पडेल. आता पुढचं सांगतो मी. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढा आणि मुलं बाळ नाही. 90चं म्हातारं खाली टाकलं आणि 87ची म्हातारी जवळ बसून रडती. आता कसं होणार? किती दिवसापासून म्हणत होती नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या. आता या वाड्याचं, या 100 एकराचं म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून, खाली टाकले तर म्हणतं. आण गावातली लोक बोलवून, आणि गावातली लोक बोलवून आणली. पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं आणि म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला. बाबा इथं सही करा. सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा म्हातारा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? जिथे एका श्वासाची किंमत होत नाही नरदेहाच्या, असे 21,600 दिवसाचे, 30 दिवसाचा महिना, वर्ष 12 महिन्याचं, आयुष्य 100 वर्षाचं, असा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला मिळाला. पण अतिपरिचयामुळे त्याचं महत्व आम्हाला नाही. मग कोणाला? स्वर्गीचे अमर आता 5-6 दिवस लागेल हा अभंग सोडवायला. इतकी मजा आहे. तरी पण थोडक्यात आता हे सगळे चेहरे लक्षात आले माझ्या. ही बरं का उजेड नुसती गर्दी नाही आहे, तेवढे दर्दी आहे. हे ऐकण्यासाठी भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. नाही तर येण्यासारखी परिस्थिती आहे का? कोरोनाची भीती दाखवल्या जाते, गारठ्याचे दिवस आहे, तरी कोणी कशाला जुमानत नाही. याचं कारण परमार्थावर असणारं यांचं प्रेम आहे. नाहीतर म्हटलं असतं एखाद्यानं प्रत्येकी 100 रुपये इथं येण्याचे, त्यानं मोबाईल केला असता 200 तुलाच पाठवतो. इथं तसं नाही. हे अंतकरणापासूनच प्रेम त्यांना इथं घेऊन आलेलं आहे. थोडासा उशीर झाला सुरुवातीला, पण तरी 10ला मोकळे करतो मी तुम्हाला, काही काळजी करू नका. इथे प्रश्न असा आहे, आता ही कीर्तन ऐकणारी मंडळी आहे, आपण शाळेत आहोत. मी अभंग बोर्डावर लिहिला. स्वर्ग आणि मृत्यू हे 2 शब्द महत्वाचे या अभंगात आले. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. बस या लाईनवर कीर्तन झालं तरी चालेल. आता इकडे स्वर्ग लिहा, इकडे मृत्यू लिहा. जर सुविधा इथल्यापेक्षा चांगल्या असेल तर माणूस म्हणेल आहे का नाही, आमची जालन्याला राहण्याची इच्छा आहे का, तिथं सिनेमा थिएटर आहे, एसटी स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, रोड चांगले आहे, उड्डाण पूल आहे, चालायला साईडनं पायवाट आहे, सुविधा आहे, हे मान्य आहे. पण स्वर्ग इकडे लिहा आणि मृत्यू इकडे लिहा. आणि स्वर्गातले देव मृत्यू लोकात येण्याची इच्छा करतात. हे पटण्यासारखं आहे का? कारण स्वर्गातल्या सुविधा पहा. वाढत चाललो पण मी वायफट बोलत नाही बरं का शास्त्रीजी. स्वर्गातल्या सुविधा, तिथे अमरत्व सिंहासन आहे, अमरावती राजधानी आहे, ऐरावतासारखं वाहन आहे, उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे,
एवढंच नाही, कल्पतरूचे बगीचे आहे, कामधेनूचे खिल्लार आहे, चिंतामणीच्या भूमिका आहे, अमृत प्यायला आहे, उर्वशी तिलोत्तमा रंभा मेनका आहे, नृत्यांगणा करमणुकीला. ह्या सुविधा आपण शाळेत आहोत सध्या, स्वर्गातल्या सुविधा आणि मृत्यू लोकातल्या असुविधा. आता तिथल्या सुविधा पहा. अमरत्व सिंहासन, ऐरावतासारखं वाहन, अमरावती राजधानी, कल्पतरूचे बगीचे आहे. कल्पतरू म्हणजे ज्याच्या खाली बसल्यावर कल्पना केल्यावर ती कल्पना पूर्णत्वात जाते, त्याला म्हणतात कल्पतरू. नामदेव कल्पतरू. ते दृष्टांतही माहिती आहे तुम्हाला. ते रस्त्याने जाता जाता उन्हानं तापलं, म्हणलं एखाद्या झाडा सावलीत बसावून ते गेलं. रोडच्या काठाला सावली होती, त्या सावलीत बसलं. पण ज्या सावलीत बसलं बुंध्याला टेकून ते झाडच कल्पतरूचं, याला कल्पनाच नाही. आणि बसल्यावर मनात म्हणतं बापरे काय गार सावली आहे, पण पाणी पाहिजे होतं म्हटल्यावर झरा लागला. हे अर्धवटच होतं, गटागटा पाणी प्यालं. म्हणलं आता पाणी झालं, पण भाकरी सोबत आणली असती तर ताट झालं. तुटून पडलं, पोटभर जेवलं. म्हणलं निदान अंतरायला काही पाहिजे होतं, तर स्प्रिंगचा पलंग आला आणि पलंगावर उडी मारून कलंडलं, उशावर डोकं टेकवलं. मग मनात म्हणतंय आलो तेव्हा तर काहीच नव्हतं. पाणी म्हटलं झरा लागला, भाकरी म्हटलं ताट आलं, अंतरायला पाहिजे म्हटलं तर पलंग आला. भूत तर नाही, आलं भूत. म्हणला भूत खाणार तर नाही, खाल्लं. याला म्हणतात कल्पतरू. कल्पतरू जे कल्पना पूर्ण करतो तो कल्पतरू. त्याचे बगीचे आहे स्वर्गात. कामधेनू, कामधेनू म्हणजे गायच आहे, पण धेनूचा अर्थ गाय होतो आणि कामचा अर्थ इच्छा. मालकाची इच्छा पूर्ण करते जी गाय, तिला म्हणतात कामधेनू. आपली गाय किती दूध देत असेल जर्सी, तरी तिला कामधेनू म्हणता येत नाही बरं का नामदेव. तरी होईल काय कामधेनू, तरी होईल काय कामधेनू, तरी होईल तरी होईल बहुत जणांच्या खाली पैसा जाय, तरी होईल जरी झाली म्हैस गाय, तरी पहिले काय काम. उदंड त्या गायी म्हशी आणि शेळ्या, परी त्या निराळा कामधेनू. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी. चिंतामणी त्याच्या सडका आहे स्वर्गामध्ये. चिंतामणी म्हणजे एक मिनिटात सांगतो. ज्याच्याकडे चिंतामणी रत्न असेल ना, त्यानं सकाळी सूर्योदय झाला की देव्हाऱ्यातली जागा सारवायची आणि तालुक्यातून उसण्या नोटा गोळा करायच्या. अरे का शुभराव, 2-4 पोते 2000च्याच नोटा आणा तांबड्या आणि त्या रत्नावर टाका आणि दौंडी द्या तालुक्यात. ज्याला जेवढ्या नेता येईल, ज्या ज्या साधना आणि फुकट. सकाळी सूर्योदयापासून कंटेनरनं नोटा वाहू द्या. सूर्य मावळल्यावर पुन्हा जेवढ्या सकाळी टाकल्या तेवढ्या शिल्लक राहतात. याला म्हणतात चिंतामणी. ते चिंतिल्या अर्थात. मी का सांगतो, तिथल्या सुविधा. त्या चिंतामणीच्या सडका स्वर्गामध्ये, कल्पतरूचे बगीचे स्वर्गामध्ये, कामधेनूची खिल्लार स्वर्गामध्ये. एवढंच नाही, तिथे अमृत प्यायला आहे स्वर्गात. उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे. ते आपलं घोडं नाही, आपलं घोडं गाढवापेक्षा मोठं, घोड्यापेक्षा लहान, मधली आवृत्ती, केसापेक्षा गोमाशा जास्त. तरी मालक म्हणतो पठ्ठ्याच्या घोड्यासारखं घोडं नाही. कसं आहे, तर तू माझा रत्न घोष किती चालतंय, 7 दिवसात 3.5 कोस. एक मारला फोक मागे सरे कोस कोस. तरी घोड्याचंच वर्णन ते मारवाडी भाषेत याच्यापेक्षा मजेदार आहे बरं का शास्त्री. बट भटजीनो घोडो, बट भटजीनो घोडो, घोडो को. इथं कोणी मारवाडी नाही ना, ठीक आहे, मग आपलंच राज्य आहे. आपण काय त्यांची भाषा वापरतो फक्त. बट भटजीनो घोडो, घोडो को खानो घनो चलनो थोडो, एक मारो छडो नीचे भटजी ऊपर घोडो. त्याच्यात घोड्यात उच्च श्रवा खाचे कोरणे. स्वर्गामध्ये उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे.
आणि तिलोत्तमा, उर्वशी, रंभा, मेनका या नृत्यांगणा करमणुकीला आहे. इथे पखवाद आहे, वीणा आहे, तबला आणि पेटी नाही. बाजई ताल पखावज वीणा, मी स्वर्गात सांगतो, मी जाऊन आलो म्हणून सांगतो. बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करे अप्सरा प्रवीणा, रंभादिक सुरनारी नवीना, सकल संसार कला प्रवीणा, करे प्राण भौतान तरंगा, बहुपदी क्रीडई पाणी पतंगा. हे स्वर्गातलं सांगतो मी. तुम्हाला समजलं नाही पण गोड वाटलं मला चांगलं माहिती. बाजई ताल पखावज वीणा, वीणा आणि पखवाद स्वर्गात आहे. तुमच्या संस्था चालकाला धन्यवाद. आमचा संप्रदाय मी नेहमी कौतुक करतो मुलं शिकवणाऱ्याचं. याचं कारण सांगतो. 10,000 लोकांच्या पुढे कीर्तन करणारा कीर्तनकार मोठा नाही, हजारो कीर्तनकार निर्माण करणारा महाराज मोठा आहे. म्हणून त्यांना धन्यवाद. तुमचा संप्रदाय. हा बाजई ताल पखावज वीणा, बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करे अप्सरा प्रवीणा. पण कोण कोण? रंभादिक सुर नारी नवीना, सकल समसर कला प्रवीणा, करे गान बहुतान तरंगा, बहुगदी क्रीडई पाणी पतंगा. हे करमणुकीला. आता स्वर्गातल्या सुविधा झाल्या ना. चला आता मृत्यू लोक. आपला अभंग डोळ्यापुढे ना. इकडे स्वर्ग, इथल्या सुविधा सांगून झाल्या. आता मृत्यू लोकातल्या असुविधा. इथे ऐरावतासारखं वाहन आहे, इथं रॉकेलवर चालणारी जीप गाडी आहे. दगडाच्या उठी लावून उभी करायची, उताराला आणि चॉकलेट वाटून लेकरं जमा करून सुरू करायची. आणि मग दिवसभर जालना जालना जालना. तिथे ऐरावतासारखं वाहन आहे, इथे रॉकेलवर चालणारं वाहन आहे. तिथे अमरत्व सिंहासन आहे, इथे 5-5 वर्षानं बदलणारं आसन आहे. तिथे कल्पतरूचे बगीचे आहे, इथं येड्या बावळी. इथं कामधेनूची खिल्लार, इथं जर्सी गाईची खोंड. इथं चिंतामणीच्या सडका, इथं डांबरी रोडला खड्डे. नाही सांग. तिथे अमृत प्यायला आहे, इथं काही सांगण्याची गरज आहे का? अरे पण एवढ्या सुविधा जर स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर मग तुम्ही कसं म्हणता स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, स्वर्गीचे अमर वडगावपेक्षा सुविधा जर जालन्याला असेल तर माणूस तयार होतो जालन्यालाच राहू आपण, तिथे सुविधा आहे. पण जालन्यात फ्लॅट सिस्टीम मध्ये बटन दाबून 4थ्या मजल्यावर जाणार म्हणणार आहे का मला पोकळ वडगावला घर बांधायचं आहे? तसं स्वर्गात एवढ्या सुविधा आहे, तर मग मृत्यू लोकात एवढ्या असुविधा असताना ते कसं काय म्हणतात? आणि म्हणत नसतील तर का लिहिलं? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्म आमा. दुसरं एक कारण, आता स्वर्गातील देवतांचे देह आणि आपले देह, ज्या देहाची ते अपेक्षा करतात त्यांच्या देहाचा विचार करा, ते मलमुक्त आहे आणि आपला देह मलयुक्त आहे. या दोन देहाचाही डोळ्यापुढे विचार आणा. ते शुकाचार्याच्या पुढे रंभा आली, शुकाचार्याच्या पुढे आणि विनंती करू लागली. रंभा एवढी वाग विलास वचने बोले शुकेंद्रा प्रतिमान, ही विनंती मनात नरा संदेह द्यावी रती ब्रह्म विष्णुमय सर्व युवती अधीनची वर्तती. रंभा म्हणाली, शुकाचार्य अहो काय एकटा बसलाय तर डोळे लावून? ब्रह्मदेवाला बायको आहे, विष्णूला लक्ष्मी, शंकराला पार्वती, घ्या उरकून. तेव्हा शुकाचार्य म्हणाले, रंभा संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागिती. टाकून निज मंदिरादर कुठे दुःखाचे का भोगिते. टाकून गिरजे शंकर कशास गेला वना. रंभे जाय लवकरी उगीच कागे मांडली वल्गना. शुकाचार्य. रंभेला वाटलं शास्त्रीजी हे 12 वर्ष मायेच्या पोटात होतं, घाणीनं वैतागलं. म्हणून रंभा म्हणाली, रंभा म्हणे शुकमुनी ऐक माझी या उत्तरा. नारीच्या इतरा तसे गणितसे कैशिनी योगेश्वरा. तया पोटी मल वाहत असे
विमल की आमीच देवांगणा चिरिया उदरा सुगंध धमके विश्वास आणि म्हणा. आणि जेव्हा रंभेनं आपलं पोट फाडलं, आत स्वच्छ पिंजलेला कापूस आणि सुगंध सुटला. शुकाचार्य बघू लागले. रंभेला वाटलं आता 9:30 वाजायला आलं हो म्हणते, आता मान्य आहे ना. नाही का, तुला उशीर झाला. म्हणजे मला काय माहिती तुझ्या पोटात अशी व्यवस्था आहे. पूर्वी हे न कळते मनात पुरते येतो तुझ्या उदरा. मी तुझ्या उदरी जन्म घेतला असता, तू माझी माय झाली असती, मी तुझा मुलगा झालो असतो. ऐकून म्हणी वाक्य रंभा अत्यंत कोमायली, मी दासी तुमची म्हणून या रंभा चरणांबुजी लागली. आता हे मल मुक्त देहाचे देव स्वर्गातले आणि इच्छा करतात मृत्यू लोकातल्या देहाचे. आता त्या देहाचा विचार झाला, आता आपल्या बॉडीचा विचार करा. अरे चांगल्याचं वाटोळ करण्याचा कार्यक्रम आपलं शरीर करतं, हे लक्षात ठेवा. तोपर्यंत दगडू हलवायच्या दुकानात बर्फी भरते समय, वजन 1 किलो 150 ग्राम, किंमत 625 रुपये. तोंडाला पाणी सुटतंय. पण घरी आणली याची संगत झाली की 12 तासात बिघडती बर्फी. पोटे घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. तोपर्यंत गर्दी आहे, मला द्या तीर्थ, मला द्या तीर्थ मला. आणि यानं तीर्थ घेतलं की लघवीत रूपांतर होते, मिष्टान्न सेवन केलं की विष्टेत रूपांतर होते. चांगल्याचं वाटोळ करायचा कार्यक्रम आमचं शरीर करतं. एकदा ते गुरुवर्य दुंडा महाराज गोष्ट सांगायचे बरं का अशोकराव. चंद्रभागेत वारी संपल्यावर डुकरांनी मिटिंग घेतली. आता कोण येईल काही सांगता येतं का. वारी संपली, चंद्रभागा मोकळी झाली आणि सगळे पंढरपुरातले डुकर वाळवंटात एकत्रित आले. मिटिंगची वेळ रात्री 12 ते 3 होती त्यांची, म्हणजे माणसाचा त्रास होऊ नये. त्यात मोठं डुकर अध्यक्ष झाला. विषय होता की सगळ्यामध्ये घाणेरडा देह कोणाचा. डुकराच्या मीटिंग मध्ये विषय, तुम्ही लय सेंट लावून पुजारी मारू नका. इथे आपणाला कशा करता एकत्रित केलं याची कल्पना असली तरी सांगणं हे माझं कर्तव्य आहे की आपणाला बघितल्यानंतर माणसं नाकाला फडकं का लावतात. अध्यक्ष डुकर म्हणलं बाकीच्यांना. दगड हाणतात. आपण काय एवढे घाणेरडे आहोत का. अरे माणूस माणूस म्हणजे काय. अध्यक्ष डुकर म्हणलं. काय महाराज. अरे माणूस म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. त्यांच्या मीटिंग मध्ये निर्णय झाला आपल्या बॉडीचा. म्हणून लय कानामध्ये फळा लावून येऊन जाऊन डुकर म्हणतात माणूस म्हणजे आपल्या स्वयंपाकाची भांडी आहे. कारण डुकराचा स्वयंपाक कोणत्या भांड्यात तयार होतो. सुकरासी विष्ठा माने सावकाश, सुकरासी विष्ठा माने सावकाश, काय गोडी पाठ नसल्यामुळे तर बसले. सुकरासी विष्ठा बरं का नामदेवराव. सुख हो काय हो. सुखरासी विष्ठा माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय कोणी. म्हणून त्यांच्या दृष्टीनं आपला देह माणसाच्या देहासारखा घाणेरडा देह नाही. पशु की होत पण या नरका कचुना होय. जनावराचं काहीच वायाला जात नाही, माणसाचं काही उपयोगाला येत नाही. जनावराच्या केसापासून घोंगड्या, आमच्या केसाचं काही होत नाही. जनावराच्या हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काही होत नाही. जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काही होत नाही. शेणानं घर सारवा स्वच्छ होतं. आणि मी काहीच बोललो नाही, तुम्ही का हसता हे कळत नाही. समजा माणसाला वरचं कातडच नसतं तर कसे दिसले असते. 2 हातात वस्तू घेऊन फिरला असता माणूस, एक केरसुनी आणि एक काठी. दिवसभर कातड नसल्यामुळे माशा बसल्या असत्या दिवसभर, त्यासाठी केरसुनी. आणि कोण्याही गावात गेल्यावर कुत्र्याने हल्ला केला असला आपलं मटेरियल पाहून काठी. एक बरं झालं वरी चर्म घातले रे. हो ना, त्याच्यामुळे माणसाजवळ माणूस बसतो. मग एवढा घाणेरडा देह माणसाचा,
3 दिवस आंघोळ करू नका तर शेजारी बसू देत नाही माणसं, इतकी घाण सुटते. एवढा घाणेरडा देह माणसाचा आणि सुगंधी देह देवतांचा. मलमुक्त देहाचे देव मलयुक्त देहाची इच्छा का करतात, आणि करत नसतील तर का म्हटलंय? मृत्यूलोके भावा जन्मा 9:30 झाले बाबा, पण तू अभंगाला धरून बोलतोय हा, वायफट नाही, आणि ते जमणारच नाही आम्हाला. एवढंच म्हणतील अशोकराव या बोवाने काही हसवलं नाही, पुन्हा सांगू नका, अजिबात येणार नाही, पण आमची पद्धत बदलू देणार नाही. बस. विठ्ठल विठ्ठल स्वर्ग आणि मृत्यू, तो देह आणि हा देह, फरक एक आहे, परिवर्तनशीलता या देहात आहे, त्याच्यात नाही. कर्म स्वातंत्र्य इथे आहे, तिथे नाही. तुम्हाला पुण्याच्या सारसबागेमध्ये जाऊन डबा खाता येतो, तयार करता येत नाही. कोणी म्हणाल का इथं 3 दगडाची चूल मांडायची, स्वयंपाक करायचा? अजिबात नाही. डबा जालन्याला तयार करा आणि मग खायला तुम्ही सारसबाग मध्ये जा. ते डबे खायचं ठिकाण आहे, हे तयार करायचं आहे. मृत्यू लोकात कर्म स्वातंत्र्य आहे, हे डबे तयार करायचे म्हणजे माऊलीच्या वमीत सांगतो, म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे आणि स्वर्ग सुख भोगीजे, म्हणजे डबे खायचे. बस बस सरळ, स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. पण डबे संपल्यावर पुन्हा डबा तयार करता येत नाही. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरेन, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हे स्वातंत्र्य कर्माचं मृत्यू लोकात आहे, स्वर्गामध्ये कर्म स्वातंत्र्य नाही.